राज्यात अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे। कोकणात पावसाचा चांगला जोर आहे, तर पश्चिम विदर्भालाही पावसाने तडाखा दिलेला आहे। पावसाचा अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत। कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। 2 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। नद्यांचं पाणी थेट समुद्रात जाऊनच मिळत असल्याने मिऱ्या भागात समुद्रात उंच लाटा उसळताना दिसतात। समुद्र खवळल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मार्लेश्वरचा धबधबा पावसामुळे जबरदस्त वाहतोय। मोठ्या पावसामुळे धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्याचं दिसतंय। धबधब्याच्या मुख्य ठिकाणी जायला पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तेरखोल नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। दुसरीकडे कली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील 5ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कुडाळमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक घरात पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय। तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तिकडे पावशी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केली। मालवणमध्ये मुसळधार पावसाचा फटका काळसे बागवाडीतल्या नागरिकांना बसला। रस्त्यावर सर्वत्र पुराचं पाणी आल्यामुळे स्थानिकांना होडीचा वापर करावा लागला। रायगड पासून सिंधुदुर्गापर्यंत तिथे आता ऑरेंज अलर्ट आहे। जळगावमध्ये पण ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी पाऊस पडतोय, परंतु तिथे अशी जास्तीचा अतिवृष्टी नाही आहे। त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग एनडीआरएफची मी देखील प्रमुखांशी सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता, आता रात्री रेड अलर्ट होता, आता ऑरेंज अलर्ट आहे, त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे। रायगड किल्ल्यावर जो धबधबा आहे त्या धबधब्यामध्ये काल एक इसम अडकलेला होता, त्याचं शोध कार्य सुरू आहे, परंतु दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। आता मी ट्रॅफिकमधनं मला देखील इथं यायला 3-3.5 तास लागलेले आहेत। एवढा पाऊस मुंबई शहरामध्ये पडतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी देण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत। पश्चिम विदर्भात सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात रोहना गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। परिणामी अनेक घरात पाणी शिरलं। गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं खामगाव बुलढाणा मार्ग बंद करण्यात आला होता। शेकडो प्रवासी यामुळे अडकून पडले। तर बोर्डी नदीला आलेल्या पुरात एक कार वाहून गेली। बोर्डी नदीला पूर आल्यानं खामगाव शहराशी नांदुरा तालुक्याचा संपर्क तुटलाय। खामगावमधल्या मातणी गावात पावसाचं पाणी शिरल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेत थेट 5 फुटांपर्यंत पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। या पुरामध्ये कमीत कमी माझी 14 ते 15 लोकांची टीम ही काल रात्रीपासून पाण्यामध्ये अटकलेली होती, पण कसं बसं तरी सकाळी इथलच्या सरपंचांनी आणि त्यांनी सहकार्य करून ह्या रेस्क्यूच्या टीमला बोलून आमच्या 14ही लोकांना त्या पुरातून बाहेर काढले। अकोल्यात रविवार दुपारपासून पावसानं दमदार हजेरी लावली होती। त्यामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीसह अनेक छोटे मोठे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। मोरणा नदीकाठच्या गीतानगर आणि गंगानगर भागात पाणी लोकांच्या घरात शिरल्यानं महापालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडाला। इकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत। धरणातून तापी नदी पात्रात 19,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। परिणामी तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। एकंदरीतच राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसतोय। मागच्या वर्षी राज्यात कमी पाऊस पडला होता, त्यामुळे यावर्षी मोठा पाऊस गरजेचा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।